नमस्कार. जीवनमूल्य या कार्यक्रमात मी ज्ञानेश्वर बर्वे पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. हरिपाठ, संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मागच्या एपिसोडमध्ये आपण अनुभव करण्याचा विषय चर्चेत घेतलेला होता. अनुभव घेतलात? तर तो अनुभव घेतल्यानंतरची अवस्था कशी आहे आणि त्याची पुढची वाटचाल कशी आहे हे आपल्याला सांगायला आपल्याबरोबर आपले नेहमीचे डॉक्टर सचिन परब आहेत. तेव्हा नमस्कार डॉक्टर सचिन. नमस्कार. ओम शांती. ओम शांती. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. काल आपण मागच्या एपिसोडमध्ये तो पाहिला, त्याच्यावर चर्चा केली. आता पुढची वाटचाल कशी आहे? आपण अजून पहिल्याच अभंगात आहोत आणि पहिले 2 श्लोक आपण अभंगातले पाहिलेले आहेत. 2 देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. माऊलीची विशेषता एक तर त्यांच्यामध्ये असलेला कवी आणि अतिशय कठीण विषय सोपा करून सांगण्याची जी हातोटी आहे आणि त्यापासून होणारी प्राप्ती, हे सगळं कसं जमून आणतात तो परमात्मा जाणतो. माऊलीला संपूर्ण ज्ञान आहे की संसारी व्यक्ती त्याला किती त्रास असतात. मी एका ठिकाणी वाचलं की काही संतांना त्यांचा जो अंतिम समय आहे त्यांना भरपूर त्रास देण्यात आला. पण एका फार मोठ्या लेखकाने लिहिलं आहे की त्याला जो त्रास होतो तो ॲक्च्युली त्यांना होत नाही त्रास, कारण त्यांची अवस्था अशी असते की जे उदाहरण दिलं ते उदाहरण असं होतं की जसा नारळ आहे. नारळ जेव्हा ओला असतो तर त्याचं खोबरं आतून चिकटलेलं असतं, ते खरडून काढावं लागतं. पण जेव्हा नारळ पूर्णपणे सुकतो तेव्हा त्याचं जे खोबरं आहे ते डिटॅच झालेलं असतं नारळापासून. तर ते खोबरं एकदम डिटॅच येत नाही, नारळाला चिकटलेलं नाही आहे. संत किंवा योगी आत्मे, चांगले योगी आत्मे आणि एक सर्वसामान्य मनुष्यामध्ये हा फरक आहे की सर्वसामान्य मनुष्य हा चिकटलेला असतो, त्यामुळे ते निघताना दुःख होतं. पण संतांची अशी अवस्था असते की त्यांची आत्म्याची अवस्था ही शरीरापासून एकदम विधेयी अवस्थेत ते असतात, त्यामुळे शरीराला किती दुःख झालं बाहेरून दिसतं ते दुःख, पण त्यांना त्याचा इफेक्ट येत नाही. व्हेरी गुड. पण इथे माऊलींना हे माहिती आहे की संसारात राहणं म्हणजे किती त्रास आहे. आणि सगळ्यात गंमत म्हणजे माऊलींनी संसार कधी केला नाही. 16व्या वर्षी संसारी माणसाचं दुःख जे आहे ते अनुभवू शकतात आणि त्याच्याबद्दल बोलू शकतात अथॉरिटी. तर सध्यावर आपण आता येऊया. माऊलींनी ते रचलं 1290 आहे ना, 13व्या शतकामध्ये. आता आपण 21व्या शतकामध्ये आहोत आणि आता पण अवस्था अजूनच बेकार आहे. बेकार आणि मी म्हणे धावपळीचं जीवन आहे. मुंबईतल्या लोकांबद्दल असं म्हटलं जातं की एवढे धावतात. तर एकाने मला ती कविता ऐकवली. मुंबईतली लोक म्हणजे एका हातात वडा आणि एका हातात पाव आणि सगळीकडे नुसती धाव म्हणजे वडापाववर चालते मुंबई. ठीक आहे, म्हणजे खायला वेळ नाही या लोकांना. म्हणतात की असं म्हणतात की पापी पेट के लिए कर रहे. आता पेट पापी असतं हे मला माहीत नाही, पण पोटासाठी करतात ना. पण ज्या पोटासाठी तुम्ही करता ते बसून शांतपणे तरी खा, ते पण वेळ नाही. हल्ली काय जी पद्धत आलेली आहे बुफे पद्धत म्हणजे ते हातात असं घेऊन सगळे फिरत राहायचं आणि उभं राहून खातात, बॅलन्सिंग करायचं. नाही पण ते किती अनहायजेनिक आणि किती त्रास आहे शरीराला, कष्ट अवस्थेमध्ये. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही अन्न घेता तेव्हा तुमचं मन आणि शरीर संतुलनात पाहिजे, शांत पाहिजे, ब्लड फ्लो पूर्ण पोटाकडे गेला पाहिजे. हे सगळं वर्णन आहे आपल्या इकडे. पण आपल्या इकडे काही अशा पद्धती आपण फॉलो करतो, व्हॉट एव्हर रिझन्स असतील. आता तुम्ही जेव्हा उभे असता किंवा डायनिंग टेबलवर पण तुम्ही जेव्हा बसता तर तुमचे पाय खाली असतात, ब्लड फ्लो तुमचा पायाकडे, ॲक्च्युली पोटाकडे पाहिजे. आणि आपण डायनिंग टेबलवर जेवतो. तुम्ही ॲक्च्युली मांडी घालून जेव्हा बसता तेव्हा तुमचं काफ मसल म्हणजे तुमच्या पिंडरीच्या असतात त्याचा रक्तप्रवाह पूर्ण वर ढकललेला असतो. त्यामुळे मांडी घालून खाली ताटावर बसणं हे सगळं सायंटिफिक आहे,
आयडियल आहे, कारण ते पूर्ण, आणि त्यावेळेला तुमच्या मनाची अवस्था एकदम शांत पाहिजे. ॲजिटेटेड स्टेट ऑफ माइंड म्हणजे तुम्ही रागावलेले असाल, निराश असाल, डिप्रेस असाल, अशा अवस्थेमध्ये अन्न ग्रहण करू नये असं सगळं वर्णन आहे आपण त्यात. आणि त्याच्या अगोदर जसं तुम्ही मागे म्हणालेलात की वदनी कवळ घेता पुन्हा नाम घ्या श्रीहरीचे, आणि सहज हवन होते. हा ते जेवण जे आहे ते जेवण न करता यज्ञ म्हणून जर का केलं, जाणीजे यज्ञ कर्म. हा, जेवण हे पण यज्ञ कर्म आहे, पण सध्याच्या संसारामध्ये ते आपल्याला दिसत नाही. मी जेव्हा वर्कशॉप घेतो मी एकच प्रश्न विचारतो, जेव्हा फॅमिली बसलेले असतात, की किती जण तुमच्या घरातले सगळे मिळून एकत्र जेवायला बसतात, म्हणजे आई वडील मुलं सगळे फार कमी मला आढळतात एकत्र, कारण वेळ नाही. आईचा जेवायचा टाईम वेगळा आहे, वडिलांचा जेवायचा टाईम, मुलांचा टाईम वेगळा आहे. काही वेळेला तर मुलं म्हणतात की आई मी आज घरी येत नाही, आज मी हॉटेलला खातो. काही वेळेला आई वडील बाहेर हॉटेलला खातात, आणि असे सगळे प्रकार असतात. मग ते बॉन्डेज येणार कुठे? आणि तो संसार जो आहे, म्हणून असोनी संसारी. हा, तर हा जो शब्द माऊलीने वापरलेला आहे असोनी संसारी, माहिती आहे सध्या महागाई एवढी वाढली आहे, दोघांना कामावर जावं लागतं. जर घर चालवायचं असेल दोघांना मेहनत केली पाहिजे. आणि मी बघतो मला बाकीच्या शहरांचा, मेट्रो सिटी जसं मुंबईमध्ये, सकाळी उठल्यापासून पाणी भरा, मग नाश्ता बनवा, डबा बनवा, मुलांना शाळेत द्या, ट्रेन पकडा, ऑफिसचं टेन्शन दिवसभर, संध्याकाळी येताना परत ट्रेनची गर्दी, धावत धावत परत या, परत संध्याकाळचं जेवण, आणि जे काय असेल ते पाहिलं, बॅकलॉग असेल. तुम्हाला वेळ कुठे आहे हे सगळं करायला? आणि मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही थोडं हे बसा, शांत बसा. आय एम सॉरी. त्यामुळे असं म्हटलं जातं की कलियुगामध्ये जे यज्ञ, तप, दान वगैरे ह्या सगळ्या ज्या विधी सांगितलेल्या आहेत, ज्या शुद्ध करतात, जे भगवद्गीतेमध्ये पण वर्णन आहे वेगवेगळ्या प्रकारचं यज्ञाचं, कलियुगामध्ये परमात्म्याने पण सांगितलं की सगळ्यात सोपा यज्ञ जो असेल तो आहे नामयज्ञ. ठीक आहे ना? असोनी संसारी जीवे वेगू करी. संसारामध्ये असताना चांगला सहज पुरुषार्थ कोणता असू शकेल ज्याने माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतील? जिव्हे वेगू करी. जिव्हा म्हणजे जीभ. हा, इथे दोन अर्थ आपण घेऊ शकतो. जिव्हा म्हणजे जीभ, कारण नाव घेताना जिभेचा वापर होतो. ठीक आहे ना? हरी म्हणा किंवा कृष्ण म्हणा किंवा शिव बाबा म्हणा, तुम्ही परमात्म्याचं जेव्हा नाव घेता किंवा देवतांचं नाव घेता तर जिभेचा वापर होतो. जिभेला तुम्ही वेगाने त्याचा वापर करा, एकच नाव घेत, चांगल्या डायरेक्शननी वापरा. हा. आणि दुसरं मराठीमध्ये जीव आपण म्हणतो ना, जीवाचा अकांत तांडव, जीवापासून, आतमधून मी करतोय, तर जिभेने घ्या आणि आतून पण घ्या, जीवापासून घ्या, जीवापासून घ्या. ज्याला आपण म्हणतो ना ओठापासून घ्या आणि पोटापासून आलं पाहिजे ते. ठीक आहे ना? तर बेंबीच्या देठापासून म्हणा की आतून म्हणा किंवा पराअवस्थेतून म्हणा, तुम्ही संसारामध्ये असता असता ते नामजप चालू राहायला पाहिजे. पोट तिडकीनं, हा, पोट तिडकीने म्हणा, वेगवेगळे शब्द आहेत, बरोबर आहे, पण शेवटी पोटाशी संबंध आला. हा, पण त्याच्यामध्ये पुन्हा लक्ष ठेवा की कसं आहे की परमात्म्याने आम्हाला जे शिकवलं की असं म्हणतात की हात कारडे दिल यार्डे, म्हणजे हाताने तुम्ही काम करा पण हृदय तुमचं परमात्म्यात असलं पाहिजे. किंवा तुमच्या कर्मालाच तुम्ही अलौकिक बनवून टाका. जसं महाराष्ट्रातल्या एका संतांनी म्हटलं आहे की आता तो शेतकरी आहे, भाजी करतोय, शेती करतोय, अवघा कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी. मग तिथे पण त्याला परमात्म्याचं नाव घ्यावं असं वाटतं. ठीक आहे ना? एक भांड बनवतोय है ना, विठ्ठला तू वेडा कुंभार, म्हणजे मडकं बनवताना पण त्याच्यामध्ये त्याला परमात्म्याचं कार्य आठवत आहे की तू पण घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, कुणामुखी पडते लोगणी, कुणामुखी अंगार, विठ्ठला तू वेडा कुंभार. म्हणजे मी कर्म काय करतोय तर मी मातीचं भांड बनवतोय, जे माझं प्रोफेशन आहे, पण त्याच्यामध्ये मी परमात्म्याला आठवण करतोय. ठीक आहे ना? ह्याला आम्हाला शिवबाबांनी जे सांगितलं की तुमचं लौकिक कार्य जे असेल त्याला तुम्ही अलौकिकमध्ये परिवर्तन करा. आणि मला असं वाटतं की असोनी संसारी जीवे वेगू करे, याचा अर्थ आपल्याला असा घ्यायचा आहे की तुमची काही ड्युटी असेल, तुम्ही जेवण बनवत असाल घरी किंवा तुम्ही एखादा बूट पॉलिश पण करत असाल, कर्म कुठलाही असू दे, कर्म करताना तुम्ही संपूर्ण अवस्थेत जाऊ शकता. त्याला परफेक्शन येईल, परफेक्शन करताना त्याची आठवण राहिली पाहिजे. मला एक इथे खूप सुंदर गोष्ट आठवते की एक असाच गावामध्ये राहणारा धनगर
ठीक आहे ना, ज्याचं परमेश्वरावर खूप प्रेम होतं, पण त्याला ती प्रार्थना यायची नाही जे चर्चमध्ये किंवा मंदिरामध्ये म्हणतात. तर तो परमेश्वराशी बोलत असतो झाडाखाली बसून की हे परमेश्वरा, तुझे कपडे कुठे आहेत, मला आणून दे, मी तुला ते धुवून देईन चांगले साफ करून स्वच्छ. तुझे शूज असतील तर ते मला आणून दे, मी तुला ते पॉलिश करून देईन. असं तो परमेश्वराची प्रार्थना. तर तिथून एक तथाकथित जे असतात सांभाळणारे मंदिर किंवा चर्च, ते जात असतात, ते म्हणतात की अरे तू ही काय प्रार्थना करतोयस, अशी थोडी प्रार्थना करतात. प्रार्थना विधीपूर्वक बसला पाहिजे, मंत्र म्हणायचे असतात है ना, किंवा एखादी प्रेयर अशी म्हणायची असते, अशा अवस्थेत अशा प्रकारे बसलं पाहिजे आणि तो शब्द उच्चारला गेला पाहिजे बरोबर उच्चार. तर मला माहीत नाही, मी कधी गेलो नाही, तुम्ही मला सांगा. मग ते त्याला 2-3 मंत्र देतात, प्रेयरचे शब्द सांगतात आणि तो ते रट्टा मारतो जवळजवळ, म्हणजे ते बायाट करतो, कंठस्थ करतो आणि पुढच्या वेळेपासून नुसती ती प्रार्थना रिपीट करत असतं. आणि मग त्यावेळेला असं म्हटलं जातं की हे जे व्यवस्थापक होते, ज्याने तो मंत्र किंवा जी प्रार्थना त्यांना दिली, त्यांना स्वप्नामध्ये परमेश्वरून सांगतो, अरे तू काय केलंस त्याचं, तू अगोदर किती चांगली प्रार्थना करायचा, अगोदर नॅचरल त्याच्या हृदयापासून यायचा, आता तुम्ही त्याला एक रट्टा मारायला 4 ओळी दिल्या, त्याच तो रिपीट करत असतो मेकॅनिकल. हा, ते ओठातून येते, आतून येत नाही, त्याच्यामध्ये भाव वगैरे काय नाही. तर अगोदर प्रार्थना करायची, ती माझ्याकडे पोचायची त्याची, आणि त्याच्यामध्ये त्याचा भाव होता. तर मला ते असं वाटतं की आपण संसारी जरी असलो, संसारामध्ये आपली जे काही कर्तव्य असतील, ठीक आहे ना, तुम्हाला घर चालवायचं आहे, मुलांना सांभाळायचं किंवा तुमचं जॉब असेल, प्रोफेशन असेल, जे काय असेल, जीवे वेगू करी, जीवाने पोटातून आणि या जिभेने ओठातून तुम्ही परमात्म्याला तुमच्या बरोबर ठेवा. प्रत्येक कार्य करताना त्याला साथी बनवा, त्याला घेऊन जा प्रत्येक ठिकाणी. प्रत्येक ठिकाणी जेवताना पण तुम्ही जर घास घेत असाल तर पहिला त्याला द्या आणि मग तुम्ही खा. आणि ती समीपताची भावना जी आहे ती अनुभव करायला, साथीचा अनुभव करा, तुमच्या बरोबर तो आहे. आणि मला वाटतं हा अनुभव सगळ्या संतांनी केला, म्हणून जनाबाईच्या बरोबर तो जातं खेचायला लागला, गोरा कुंभारांच्या बरोबर मडकी भाजायला लागला. ज्या आपण कथा ऐकतो त्याच्यात म्हणजे त्याप्रमाणे त्याला बोलवायला पाहिजे आणि त्याची अनुभव घ्यायला पाहिजे त्याचा. तुम्ही सुरुवात जेव्हा कराल तेव्हा तुम्ही नुसतं बोलत असता, ठीक आहे ना, बोलता बोलता मग ती समीपता यायला लागते. असं हिंदीमध्ये ते गीत आहे ना, आप यूं ही अगर हमसे मिलते रहे देखिए एक दिन प्यार हो जाएगा, ठीक आहे ना. सुरुवातीला असंच असतं, कदाचित ती भावना सगळ्यांमध्ये नसते ते वरदान भावनेचं, पण जर तुम्ही हृदयापासून करता, तुमच्या आतमध्ये ती स्ट्रॉंग भावना आहे, परमात्म्याला मला प्रत्येक क्षणाला साथी बनवायचं आहे. मग आंघोळ करताना पण की तू मला आंघोळ घाल, ठीक आहे ना, तू मला जेवण भरव, तू माझ्याबरोबर कामाला चल, तू माझ्याबरोबर जिथे मी बसतो तिथे बाजूला बस. मला काय नाही सुचलं तर, आता मी डॉक्टर आहे, तर माझ्यासमोर एखादा पेशंट आला असेल तर मी त्याला विचारतो की हे परमात्मा, ही जी आलेली व्यक्ती ही तुझी संतान आहे, ती दुःखी आहे, त्याला सगळ्यात चांगलं काय औषध असेल ते माझ्या पेनातून बाहेर येऊ दे. व्हेरी गुड. मग त्याच्या आठवणीमध्ये, समोरच्याला बघून त्याच्या आठवणीमध्ये मी जे औषध लिहितो ते बरोबर त्याला लागू पडलं पाहिजे, कारण त्याचं दुःख तुला दूर करायचं. आम्ही असं म्हणतो, आय ट्रीट अँड ही क्युअर्स. ठीक करणारा तर तोच आहे. अशा प्रकारे प्रत्येक कर्मामध्ये त्याला भाजी आणायला जाता त्याला घेऊन या, प्रत्येक क्षणाला त्याला तुम्ही वाटेकरी बनवा आपल्या आयुष्याचा. आणि मग बघा तुमच्या आयुष्यात कसा परमात्मा. आणि ह्याचं वर्णन माऊली म्हणते, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. माना वेद आणि शास्त्र आहे, त्यांनी पण ह्याचीच महिमा गायलेली आहे. पूर्ण इसेन्स जर शास्त्रांचा आहे, अल्टिमेटली परमात्म्याची महिमा आहे. पुन्हा तो टीकेचा स्वभाव आला की त्याला पण मस्क्याची गरज लागते काय. कारण हल्ली मी बघतो, कारण मी हे कधी केलं नाही, की माझी मला परमात्मा केव्हा आठवतो, जेव्हा माझी परीक्षा जवळ येत असेल किंवा एखादा आजार आला, तोपर्यंत मला परमात्म्याची गरज पडत नाही. तर माझा तसा स्वभाव आहे की म्हटलं मी तसं काही केलेलं नाही आहे, कारण मला नेहमी असं वाटलं की आपण कर्माच्या आधारे सगळं करतो, आपलं कर्म चांगलं असलं पाहिजे, ठीक आहे. मग तिथे परमात्मा कुठे येतो मध्ये. त्यामुळे असा काही करायचा प्रकार आला नाही आणि असं करू नये असं मला अजूनही वाटतं. पण ज्याच्या त्याची भावना असते त्यानुसार ते वागतात. तुम्ही जरूर द्या, पण त्याच्या रिटर्नमध्ये तुम्हाला काय मिळेल असं करू नका. निष्काम भावने द्या, प्रेमापोटी द्या आणि तुम्ही तुमचं कर्म चांगलं करा.
पुन्हा आपण बघत आहोत की परमात्मा चमत्कार करत नाही. ठीक आहे ना. जे चमत्कार होतात ते निसर्ग नियमाने होतात, काही घटना घडतात त्या. परमात्मा भाग्याचं विधान करतो, तो नियम सांगतो. तुमचं काम जर व्हायचं असेल तर तो तुम्हाला सद्बुद्धी देणार की तू ह्या मार्गाने जा, हे कर, आणि मग तुम्हाला ते करावं लागेल. आउट ऑफ एअर सिद्धी काही लोक करतात, पण मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसं, आपला उद्देश तो नाही, हा उद्देश तो नाही. हरिमुखे म्हणा जो उद्देश आहे तो फक्त प्रेमापोटी त्याच्या आलेला आहे, प्रेमापोटी, आणि आपलं लक्ष आहे परमात्मा प्राप्ती. येस. आता ज्याने हा अनुभव घेतला त्यालाच माहिती आहे परमात्मा प्राप्ती काय असते. तर आपल्याला परमात्मा प्राप्तीकडे जायचं आहे. आणि माऊली इथे आपल्याला म्हणते आहे 3ऱ्या श्लोकामध्ये, वेदशास्त्री उभारे. आता उभा हा शब्द वरती पहिल्या ओळीत पण आलेला की उभा क्षणभरी, उभा राहिल्यावर उभारी येते. आणि ते वेदशास्त्र पण आपल्याला उभारी देत आहे की त्यांनी पण याचीच महिमा केलेली आहे, सपोर्टिंग आहे ते, म्हणजे ते फिट बसत आहे ते. म्हणजे सगळे एवढी शास्त्र वाचण्यापेक्षा, एका जन्मामध्ये एवढी सगळी शास्त्र वाचण्यापेक्षा तू नुसतं एकच काम कर. सगळ्या शास्त्रांचं सार काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि जीवेवर तुझ्या त्याचं नाव असू दे. आणि असं जर केलं तर होईल काय, ते पुढच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. अच्छा. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाभारताचे जे लेखक व्यास मुनी, ते स्वतः म्हणतात की द्वारकेचा राणा म्हणजे जी महाभारतातली गोष्ट आहे की कृष्ण आणि पांडव. आणि किती सुंदर म्हटलेलं आहे की तुम्हाला जर कधीही श्रीकृष्णाला शोधायचं असेल तर त्या श्रीकृष्णाचा परमनंट ॲड्रेस काय आहे? पांडवा घरी. कुठे नाही सापडला तर श्रीकृष्ण तुम्हाला कुठे सापडणार? पांडवाकडे. आता इथे मला म्हणायचं की पांडवा घरी, पांडव ॲक्च्युली महाभारताच्या कथेनुसार 5 पांडव म्हटले जातात. म्हणजे युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव. तर त्यांच्याबरोबर तो का असतो, तर इथे ते 5 पांडव न घेता मला असं वाटतं की जेवढी काही लोक आहेत ज्यांना आपण प्रीतबुद्धी म्हणतो, प्रीतबुद्धी म्हणजे ज्यांच्या बुद्धीमध्ये परमात्म्याचे प्रीत आहे, प्रेमापोटी परमेश्वराला आठवणारे, हां, ते सगळे पांडव आहेत. आणि जिथे असे परमात्मा प्रेमी आहेत तिथे परमात्मा अवश्य असतं. परमात्म्याचा परमनंट ॲड्रेस पांडव. पांडव म्हणजे जे प्रीतबुद्धी आहे. आणि द्वारकेचा राणा. हां, मला गंमत काय वाटते की द्वारका पण सोन्याची होती, हां, आणि लंका पण सोन्याची होती, हां, दोन्ही सोन्याच्या. पण लंका जाळली आणि द्वारका बुडाली. आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी म्हणजे इथे द्वारका हा कुठल्या संदर्भात वापरलाय आपण? वेगवेगळे आपण अर्थ काढू शकतो. पुन्हा मला इथे वाटतं की माऊलीची कमाल आहे. शब्द कुठे कसा फिरवावा हे कवींना माहिती असतं. आपण पहिल्या ओळीत जो उभा शब्द वापरला, इथे आपल्याला उभारी शब्द आला 3ऱ्या श्लोकामध्ये, आणि पहिल्याच ओळीमध्ये द्वारी शब्द आहे, आणि इथे द्वारका आहे. द्वारी आणि द्वारका दोन्ही ठिकाणी द्वार आहे. आणि द्वारकेचा राणा म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्थूल पण घेऊ शकता की द्वारका एक शहर आहे आणि त्या शहराचा राजा एक देवता आहे, श्रीकृष्ण नावाचा व्यक्ती. जर तुम्ही सूक्ष्म अर्थामध्ये गेलात तर कृष्ण शब्दाचा अर्थ आहे की कृष्ण म्हणजे जो आनंद देतो तो कृष्ण. तर तो आनंद देणारा, ठीक आहे ना. तर त्याच्या द्वारी जेव्हा तुम्ही जाल, पण त्याच्या द्वारी जायची खूण काय आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि द्वारकेचे राणे पांडवा घरी, त्याचा अर्थ हा दिव्य असतो. कारण द्वारका जी आहे ना, द्वारकाचा अजून एक ठिकाणी मी वाचलं की ही टोटल जे शरीर आहे ती 9 दारांची आहे. आणि 9 दारांची जे शरीर आहे त्याचा राणा जो आहे तो पण आत्मा म्हणतात, आत्मा जो आहे त्याच्याशी आणि हा द्वारकेचा राणा काही संबंध आहे? एक्झॅक्टली. आपण हे भगवद्गीतेमध्ये पाहिलेलं आहे. 9 द्वारवारी नगरीचं जे वर्णन तुम्ही आता केलं ते पण 9 द्वार आहेत, आणि त्याच्या आतमध्ये ही आत्मा राहते. तर ही आत्मा जेव्हा त्यातलं देवत्व जागृत होतं, आपण सुरुवातीपासून बघतो हे 4ही जे श्लोक आहे त्यांचं कनेक्शन आहे की देवाची या द्वारी उभा क्षणभरी. आपण जे पहिलं पाहिलं की जसं तुमच्यातलं देवत्व पॉझिटिव्ह फाईल जागृत व्हायला लागते, ॲटोमॅटिकली तुम्ही नकळत त्या मुक्तीच्या 4थ्या अवस्थेत जाता. जे आपण पाहिलं
की सलोक मुक्ती, समीप मुक्ती, स्वरूप मुक्ती आणि सायुज्य मुक्ती जी आपली अवस्था आहे, त्या सायुज्य मुक्तीच्या अवस्थेत तुम्ही जाता. आणि इथे व्यासांनी सांगितलेलं आहे. मला इथे थोडा वेगळा अर्थ सांगायचा की व्यास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक वृद्ध व्यक्ती येते, महाभारत लिहिलेलं, किंवा दुसरा अर्थ आपण घेऊ शकतो की गणित शास्त्रामध्ये व्यास डायमीटर, डायमीटरला व्यास म्हणतात, किंवा त्रिज्येचा डबल पार्ट. तर इथे मला व्यासाची या खुणे म्हटलेलं आहे की व्यास, जर इथे आपण परमात्म्याला व्यास समजलं तर परफेक्ट फिट बसतं की व्यास कोण आहे की ज्याला जे सगळे लोक आहेत, म्हणजे टॉप टू बॉटम, ते 3 लोक जो डायमीटर होतो, जर आपण त्याला बघितलं तर जो आधी मध्य अंत जाणतो, कारण व्यास म्हणजे पूर्ण सर्कल, सर्वस्पर्शी, सर्वस्पर्शित्व जो जाणतो तो व्यास परमात्मा, म्हणजे आधी मध्य अंत जो जाणतो तो व्यास. व्हेरी गुड. आणि त्यालाच हे माहिती असतं. व्यासाची या खुणे, तर व्यास खूण करतो की माझ्याकडे यायचा, माझ्याद्वारे यायचा एकच मार्ग आहे की माझं तू नाव घे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. आणि मला असं वाटतं सध्या कलियुगाच्या समयी आपल्या सगळ्यांकडे वेळ कमी आहे म्हणून क्षणभरी शब्द वापरला आहे. तर पहिल्या अभंगाचं पूर्ण आपण जर इसेन्स पाहिलं की तुम्हाला जेव्हा जमेल, उठता, बसता, खाता, पिता, झोपता. आम्हाला तर शिवबाबांनी सांगितलं की तुम्ही टॉयलेटमध्ये जाताना सुद्धा माझ्या स्मृतीमध्ये राहा. तर नाव नुसतं घ्यायचं नाही, ओठाबरोबर पोटातून पण ते आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर भाव तुम्ही व्यवस्थित ठेवला तर तुम्ही त्या संपूर्ण अवस्थेला सायुज्य मुक्तीमध्ये पोहोचू शकता. खूप छान सांगितलं. तेव्हा हार्दिक धन्यवाद. द्वारकेचा राणा पांडवाघरी. तर द्वारकेचा राणा पांडवाघरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पहिला अभंग इथे आपला संपतोय. आणि डॉक्टर सचिन परब यांनी खूप सुंदर याच्यावर विवेचन केलेलं आहे. एकदा पुन्हा अनुभव घ्या, पोटापासून परमेश्वराचं नाव घ्या आणि बघा कशी मजा येते ती. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला आपण कळवताच आहात. मी पुन्हा एकदा संकेतस्थळ आमचं आहे www.bkmarathi.com. या संकेतस्थळाला भेट द्या. आपल्या प्रतिक्रिया अशाच कळवत राहा. पुन्हा भेटूया पुढील भागात. नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबरठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला न तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्मकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल bkmarathi@gmail.com किंवा भेट द्या www.bkmarathi.com या संकेतस्थळावर. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे. आमचे मुख्यालय आहे माउंट आबू, राजस्थान.